तर नमस्कार मित्रांनो. राणी आता इंद्राला सांगत असते की ज्यावेळी बुवांना ॲम्ब्युलन्समधून स्ट्रेचरवरून खाली ढकललं गेलं त्यावेळी तिने विक्रांतचा चेहरा स्पष्टपणे पाहिला होता. मात्र इंद्राचे पूर्ण लक्ष त्यावेळी बुवांना वाचवण्यावर असल्याने आणि गाडी सावरण्यावर असल्यामुळे त्याला विक्रांत दिसला नसतो. राणी इंद्राला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की बुवांच्या या अवस्थेला फक्त आणि फक्त विक्रांतच जबाबदार आहे. सुरुवातीला इंद्राला राणीच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही. विक्रांत इतक्या टोकाचे पाऊल उचलून बुवांच्या जीवावर उठेल असे इंद्राला कधीच वाटत नसते. पण राणी एक महत्त्वाची खूण सांगते. ती म्हणते ज्यावेळी तो माणूस ॲम्ब्युलन्सचा दरवाजा जोरात बंद करत होता ना, त्यावेळी त्याच्या हाताला मोठा धक्का बसून जखम झाली होती. जर विक्रांतच्या हातावर देखील जखम असेल तर तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. दुसरीकडे आता विक्रांत आपली गुन्हेगारी लपवण्यासाठी उर्मिलाशी चर्चा करत असतो. तो तिला बजावतो की सध्याची परिस्थिती अतिशय हुशारीने हाताळावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत या कटात आपला हात आहे असा संशय कोणालाही येता कामा नये. राणी आपल्या आईच्या घरी जाऊन तिने मन मोकळे करते. ती रागाने म्हणते की ज्याने कोणी बुवांची ही अवस्था केली आहे ना आई, त्याला मी कधीच माफ करणार नाही. बुवांच्या जीवाशी खेळणाऱ्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे. तर मित्रांनो, आता सर्वजण जेवणाच्या टेबलावरती एकत्र जमलेले असतात. विक्रांतसुद्धा तिथे जेवायला आलेला असतो. त्याचवेळी इंद्रा आणि राणीचे लक्ष अचानक विक्रांतच्या हाताकडे जाते. त्याच्या हातावर झालेली ताजी जखम पाहून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. राणीने सांगितलेल्या संशय आता पुराव्यासह खरा ठरतो. विक्रांतच बुवांचा शत्रू आहे हे आता इंद्रा आणि राणीला स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो आता विक्रांतचे खरे रूप इंद्रासमोर आलेलं आहे आणि आता इंद्रा आपल्या भावाविरुद्ध कोणतं पाऊल उचलतो, त्याला घरातून हाकलून देतो आणि पुढे काय काय होतं हे सगळं पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, मालिकेचा हा ट्रॅक तुम्हाला सध्या आवडत आहे का? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, हुकुमाची राणी या मालिकेबरोबरच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला जर ऐकायचे असतील तर प्लीज आम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून कळवू शकता.